नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे ती काळ रात्र तिसरी. कथेचे लेखक आहेत अभिषेक शेलार. कथेला आता सुरुवात करू. अहो, तो फोटो जरा तिरकस वाटतोय. डाव्या बाजूनं थोडा खाली करा. साडीच्या पदराला आपले ओले हात पुसतच कस्तुरी नयनला म्हणाली. बघ, आता बरोबर आहे? नयनने विचारलं. हो, आता अगदी परफेक्ट, कस्तुरी हसतच म्हणाली. ओहो दादा, वहिनी, तुमची तयारी अगदी जोरात चालू आहे म्हणायची तर. किचनमधून आत्तापर्यंत सर्व संभाषण ऐकत असलेली कांचन बाहेर येतच म्हणाली. एक गधडे, खूपच सुरू बोलतेस असं नाही का वाटत तुला? खरं तर कस्तुरीला लहान मुलांची खूप आवड आहे म्हणून मी ही लहान बाळाची फ्रेम आणलीय, नयन म्हणाला. खूपच छान आहे पण फोटोतलं हे बाळ, अगदी निरागस. आमचंही बाळ असंच असावं, कस्तुरी कांचनला म्हणाली. हो ना, मग कधी लागूया तयारीला? नयन मस्करीच्या सुरातच म्हणाला. पण त्याच्या या प्रश्नाने मात्र कस्तुरी लाजूनच तिथून पळून गेली. काय रे दादा, मगाशी मला ओरडलास ना आणि आता स्वतःच? कांचन हसतच म्हणाली. त्यावर दोघेही हसू लागले. अशा प्रकारे सर्व काही अगदी सुरळीत सुरू होतं. नयन आणि कस्तुरी यांच्या लग्नाला जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झाली होती. बरीच मेहनत करून ते आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. मुंबईत दोघेही बऱ्यापैकी चांगल्या पगाराच्या नोकरीवर होते. पै जमा केलेल्या पैशातून त्यांनी यावर्षीच गावी घर बांधून घेतलं होतं. त्यांचं हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. त्यांच्या त्या स्वप्नातल्या घरात राहण्यासाठी ते दोघे, कांचन तसेच आप्पा आणि इंदुमती असे सर्व झारपरकर कुटुंब 3 दिवसांपूर्वीच मुंबईहून तिथे आले होते. घर तसं अगदी ऐसपैस असं होतं. एका बाजूस किचन, तर त्याला लागून दुसऱ्या बाजूस बेडरूम आणि त्या दोघांनाही संलग्न असा हॉल. घरावर छप्पर म्हणून कौले बसवण्यात आली होती. पुढल्या दारास तुळशी वृंदावन, तर मागच्या बाजूस बाथरूम आणि टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण घराभोवती हिरवंगार शेत आणि त्यातून जाणारी छोटीशी पायवाट. चिरेबंदी गडग्याला खेटूनच एक भली मोठी विहीर देखील होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरण अगदी प्रसन्न असं होतं. दिवसभराची कामं आटपून रात्री सर्वजण जेवण करण्यासाठी हॉलमध्ये बसले होते. कस्तुरी मात्र भिंतीवर लावलेल्या त्या लहान बाळाच्या फोटोकडेच एकटक पाहत होती. ओ मॅडम, जेवा की पुढ्यातलं, आता काय त्या बाळाकडेच बघून पोट भरणार वाटतं, नयन म्हणाला. बघेनात, तुझ्या पोटात कित्याक दुखता, ती का आवडता म्हणान ती बघता, इंदुमती म्हणाल्या. अगं आई, मी तिला नको बघूस असं नाही म्हटलं, नयन म्हणाला. ता सगळ्या रवान देत. आता मी काय सांगतय त्या दोघवाल्यांनी नीट कान देऊन ऐका. रवळनाथाच्या कृपेनं ह्या आपला घर उभा राहिला. सगळा चांगला झाला. आता आमच्या दोघांचीही अर्धी लाकडा तर मसनात गेली हत. पण डोळे मिटूच्या आधी तरी आमका नातवाचा त्वाण बघून मिळान देत हीच इच्छा, इंदुमती म्हणाल्या. अगं आई, असं भरल्या ताटावर बोलू नकोस ग, नयन म्हणाला. आई, तू काळजी करू नकोस, कारण दादा आणि बहिणीची सकाळीच चर्चा झालीये यावर, हो की नाही दादा, कांचन म्हणाली. कांचन, मी जेवतोय म्हणून, नाहीतर चांगलीच हाताखालून काढली असती तुला आता, नयन म्हणाला. अरे मेल्या, ती का कित्याक बोलतस? आता तुझ्या आईनं काय सांगितल्यान हा तर मनार घेवा नि लवकर पाळणू हलवा, आप्पा म्हणाले. आबा, आता तुम्ही पण, नयन उद्गारला. नयनची झालेली फजिती पाहून संपूर्ण घरात एकच हाशा पिकला. सर्व कुटुंब अगदी आनंदात होतं. आपल्या मुलानं आपलं स्वप्न पूर्ण केलं याचा आनंद आप्पा आणि इंदुमती या दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. पण म्हणतात ना, आयुष्यात सर्वच दिवस कायम राहत नाहीत, मग ते चांगले असोत किंवा वाईट. आजची काळ रात्र त्यांच्या या सुखाला उतरती कळा लावणार होती याची त्या सर्वांना तसूभरही कल्पना नव्हती. रात्रीचे 2:15 वाजले होते.
दिवसभराच्या थकव्यानंतर सर्वजण अगदी गाढ झोपले होते. आप्पा, इंदुमती आणि कांचन हॉलमध्ये, तर नयन आणि कस्तुरी बेडरूममध्ये झोपले होते. अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचं पाणी कौलांवर पडून होणाऱ्या आवाजानं कस्तुरीला जाग आली. तिला वॉशरूमला जायचं होतं, पण इतक्या रात्री तिला एकटीला बाहेर जाण्याची भीती वाटत होती. आहो आहो, हाताने थोपटतच तिने नयनला उठवण्याचा प्रयत्न केला, पण गाढ झोपेत असलेल्या नयनने तिला काहीच प्रतिसाद दिला नाही. कांचनला उठवू का? नको, राहू देत, ती पण आज बरीच दमलीये बिचारी, कस्तुरी स्वतःशीच बोलत होती. आता दुसरा कोणताच पर्याय दिसत नसल्याने नाईलाजास्तव कस्तुरीला एकटीलाच बाहेर जावं लागणार होतं. संपूर्ण खोलीत मिट्ट काळोख पसरला होता. कस्तुरीनं उशाशी असलेला तिचा मोबाईल घेतला आणि त्यातील टॉर्च चालू करून ती बाहेर जाण्यास निघाली. पाऊस पडत असल्याने हवेत बराच गारवा निर्माण झाला होता. बेडरूमचं दार उघडून कस्तुरीने हळूच हॉलमध्ये प्रवेश केला. हॉलमध्येही पूर्णतः गडद अंधार पसरला होता. बाहेर पाऊस मी म्हणत होता. आप्पा, इंदुमती आणि कांचन असे तिघेही गाढ निद्रेच्या आहारी गेले होते. अलगद पावले टाकत कस्तुरी मागल्या दाराच्या दिशेने वाटचाल करू लागली. अचानक तिचं लक्ष भिंतीवरील एका लालसर चमकणाऱ्या गोष्टीकडे गेलं. नीट पाहायला असता तिच्या लक्षात आलं की नयनने आणलेल्या फ्रेममधील बाळाचे डोळे चमकत आहेत. ते पाहून ती थोडी दचकलीच. तिला नीट काही समजत नव्हतं. क्षणाक्षणाला वातावरणातील गूढता वाढत चालली होती. समोरील चित्र स्पष्ट होण्यासाठी तिने मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश झोत त्या फ्रेमच्या दिशेने फिरवला आणि समोरील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण एखादे भयानक स्वप्नच तर पाहत नाही आहोत ना, असे तिला वाटू लागले, कारण फ्रेममधील त्या बाळाच्या डोळ्यातून लाल भडक रक्ताच्या धारा घळ्या घळ्या वाहत होत्या. फ्रेमवरून खाली घरंगळत पडणारं ते रक्त पांढऱ्या फरशीवर ठळकपणे उठून दिसत होतं. काळजाचा थरकाप उडवणारं ते दृश्य पाहून कस्तुरीने एकच किंकाळी फोडली. तिची ती किंकाळी ऐकून सर्वजण ताडकन जागे झाले. वहिनी, काय झालं तुला? धक्क्यामुळे जमिनीवर बसलेल्या कस्तुरीजवळ येतच कांचनने विचारलं. आप्पांनी लागली सर्व दिवे सुरू केले. इतक्यात नयन सुद्धा बेडरूममधून बाहेर आला. कस्तुरी, काय ग? कोणतं वाईट स्वप्न पाहिलंस का? आणि तू इथे काय करतेयस? नयनने विचारलं. नयनला पाहताच कस्तुरी रडू लागली. कस्तुरीला नेमकं काय झालंय ते समजण्यास कोणालाच काहीच मार्ग नव्हता. बयो, जा पायला तिका पाणी आणून दी, इंदुमती कांचनला म्हणाल्या. तसे कांचनने लगेचच किचनमधून पाण्याचा ग्लास आणत कस्तुरीच्या हातात दिला. थरथरत्या हातानेच कस्तुरीने ग्लास हातात घेतला आणि घटाघटा संपूर्ण ग्लास घशाखाली रिचवला. पाणी पिऊन झाल्यावर अचानक तिचं लक्ष पुन्हा त्या फ्रेमकडे गेलं आणि काय आश्चर्य, सर्व काही अगदी पूर्ववत झालं होतं. ना फ्रेममधील बाळाच्या डोळ्यातून रक्त येत होतं, ना फरशीवर कुठे रक्त दिसत होतं. विस्फारलेल्या डोळ्यांनीच ती त्या फ्रेमकडे पाहत होती. अगं कस्तुरी, काय झालंय, काही सांगशील का? नयनने विचारलं. त्या फ्रेममधील ते बाळ, त्याच्या डोळ्यातून, कस्तुरी हुंदके देतच सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण भीतीमुळे तिला नीट सांगता येत नव्हतं. हे बघ, तू आधी शांत हो, मग सांग नीट. तू काय म्हणतीयस आम्हाला काहीच समजत नाहीये, नयन म्हणाला. कस्तुरीच्या चेहऱ्यावर साचलेलं भय पाहून सर्वजण अगदी स्तब्धपणे तिला पाहत होते. थोडे शांत झाल्यावर तिने घडलेला सर्व घटनाक्रम एक एक करून सर्वांसमोर उलगडून सांगण्यास सुरुवात केली. नाही ग कस्तुरी, तुला भास झाला असेल, नयन म्हणाला. अहो, पण मी खोटं का बोलेन, कस्तुरी म्हणाली. अगं तूच बघ ना, तू म्हणतेस तसं काही दिसतंय का तुला आता, नयन म्हणाला. म्हणजे मी खोटंच बोलते असं तुम्हाला वाटतंय ना? इतके म्हणून कस्तुरी पुन्हा हुंदके देत रडू लागली. अगं कस्तुरी, माझं म्हणणं तुला समजलंच नाही, नयन म्हणाला. बाबू, तू थांब वयस. बाय, ह्या बघ, आता मी काय सांगतय ता नीट ऐक. आता कसा हा, आपण सगळी मुंबईत राहणारी माणसा, त्यात ही जागा आपल्यासाठी नवीन असा, आणि अजून आपण या वास्तूची शांती पण नाही करूक, मगे असे भास होतेलच वायच.
इंदुमती म्हणाल्या. अगं आई, तू काहीही काय मनात भरतीयस तिच्या? वास्तू शांतीचा आणि ह्या प्रकरणाचा काही संबंध तरी आहे का? काही पण उगच, नयन म्हणाला. अरे बाबू, पण इंदुमती ह्यांचे वाक्य मध्येच तोडत नयन म्हणाला. आई, मला काही ऐकायचं नाहीये आता यावर. रात्र खूप झाली आहे, त्यामुळे आपण आता झोपायला हवं असं मला वाटतं. असं म्हणून नयन कस्तुरीला घेऊन बेडरूम मध्ये निघून गेला. पण त्याच्या अशा वागण्यानं इंदुमतींना काहीसं वाईट वाटलं. ह्या पोरा कितीदा सांगितलंय वास्तुपूजा करून घेऊयात, पण तो माझं काय ऐकतच नाही. आता तुम्हीच काय ते समजवा ते का? इंदुमती आप्पांना म्हणाल्या. पण ते काहीच म्हणाले नाहीत. कस्तुरी सोबत घडलेला तो विचित्र प्रकार हा केवळ कस्तुरीचा एक भास होता की त्यांच्या कुटुंबावर येणाऱ्या एका अनामिक संकटाची चाहूल होती, हे तर येणारा काळच ठरवणार होता. या घटनेनंतर 2-3 दिवस सर्व काही नीट होतं. ती 30 जुलै 2017ची रात्र होती. रात्रीचे 1:45 वाजून गेले होते. दिवसभर झोडपून काढल्यानंतर पावसाने आता काहीशी उसंत घेतली होती, पण रिपरिप मात्र सुरूच होती. झारपरकर कुटुंबीय आज खरेदीसाठी आठवड्याच्या बाजारास गेलं होतं आणि त्यामुळे आलेल्या थकव्यामुळे पडल्या पडल्या झोपी गेलं होतं. पण कांचनला मात्र आज काही केल्या झोप लागत नव्हती. बराच वेळ मोबाईलवर टाइमपास केल्यानंतर ती निद्रेच्या आहारी जातच होती की इतक्यात घराच्या पुढील दारावर कोणीतरी थापा मारत असल्याचं तिला जाणवलं. इतक्या रात्री कोण बरं दार वाजवत असेल? कांचनने स्वतःलाच प्रश्न केला. काही वेळ ती तशीच निपचित पडून राहिली, पण तो आवाज काही थांबला नाही. आई, ए आई, इंदुमतींना हाताने हलवतच कांचन म्हणाली. पण दमलेल्या असल्यानं त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. आई पण उठत नाही आणि बाबांना झोपेतून उठवण्याचं धाडस माझ्यात तरी नाही. काय करावं बरं आता? कांचन विचारात पडली. तिला काहीच समजत नव्हतं. ती स्वतःशीच विचार करत होती की इतक्यात दाराबाहेरून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. नीट कानोसा घेतला असता कोणीतरी लहान मूल रडत असल्याचं तिला जाणवलं. इतक्या रात्री दारावर लहान मूल? कोणाचं असेल? कोणाचेही का असेनात, पण यावेळेस त्याला माझ्या मदतीची गरज आहे. कांचनच्या डोक्यात प्रश्नोत्तरांचा खेळ सुरू होता. तिला पुढे काय करावं ते सुचेनासं झालं होतं, पण आता तिला त्या लहान मुलाचं रडणं सहन होत नव्हतं. कशीबशी हिंमत एकवटून ती अंथरुणातून उठली आणि पुढील दाराचा दिवा चालू करण्यास तिने दिव्याचे बटन दाबले, पण तो दिवा काही चालू झाला नाही. हत्तीच्या, ह्याला पण आत्ताच जायचं होतं, कांचन वैतागतच म्हणाली. अंधारात साचपडतच तिने जवळच ठेवलेला एक टॉर्च हाताशी घेतला आणि पुढल्या दाराकडे जाण्यास मार्गक्रमण सुरू केलं. दाराबाहेरून येणारा तो लहान मुलाच्या रडण्याचा आवाज अजूनही थांबला नव्हता. कांचनच्या पडणाऱ्या एक एक पावलागणिक वातावरणातील रहस्यमयता वाढत चालली होती. पुढल्या दारापाशी आल्यानंतर तिने हळूच दाराची कडी उघडली. दार उघडून ती खळ्यात आली, पण ना तिथे कोणी लहान मूल होतं, ना कोणता रडण्याचा आवाज. समोर होता तो केवळ चोहीकडे पसरलेला काळा कुट्ट अंधार. तिला आश्चर्यच वाटलं. इतका वेळ जो आवाज मी ऐकत होते तो असा एकाकी कसा काय बंद झाला? कुठे बरं गेला असेल ते लहान मूल? आणि तेही इतक्या जलद गतीने? कांचनच्या डोक्यात पुन्हा एकदा विचारांचं चक्र सुरू झालं. पाऊस पडून गेल्याने वातावरणात बराच थंडावा निर्माण झाला होता. चंद्रावर ढगांचे आच्छादन जमा झाल्याने नजर जाईल तिथवर फक्त अंधाराचे साम्राज्य दिसत होतं. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे शेतात उभ्या असलेल्या भाताच्या पिकांचे एकमेकांवर घर्षण होऊन त्यातून सळसळ असा आवाज येत होता. मधूनच 1-2 काजवे चमकत होते. टॉर्चच्या उजेडाच्या साह्याने कांचन आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती, पण बराच वेळ शोधूनही तिला कोणीही दिसलं नाही. कदाचित आपल्याला भासच झाला असावा असे समजून शेवटी ती पुन्हा घरात जाण्यास निघाली. तोच पुन्हा एकदा लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. यावेळेस तो आवाज विहिरीच्या दिशेनं येत होता. काहीसे पुढे येऊन कांचनने टॉर्चचा प्रकाश झोत विहिरीच्या दिशेनं फिरवला आणि तिने समोर जे काही पाहिलं ते काहीसं विचित्र आणि काळजात धडकी भरवणारं होतं.
विहिरीच्या कठड्यावर साधारणतः 1.5 ते 2 वर्षांचं एक बाळ पाठमोरं बसून रडत होतं. त्या बाळाच्या अंगावर एकही कापड नव्हतं. इतक्या रात्री कोण ह्या बाळाला असं सोडून गेलं असेल, आणि तेही अशा जागी? किती मूर्ख असेल तो व्यक्ती. ते काही नाही, मला त्याला वाचवायलाच हवं, कांचन स्वतःशीच बोलत होती. खळ्याला असलेलं लहानसं लोखंडी दार उघडताच त्याचा कर्कश आवाज त्या शांत वातावरणात भिनला. पावसानं आता पुन्हा एकदा जोर धरण्यास सुरुवात केली होती. टॉर्चचा प्रकाश झोत त्या बाळाच्या दिशेनं धरत पायांखाली असलेली ओली माती तुडवत कांचन एक एक पाऊल पुढे सरकत होती. त्या बाळाचे ते रडणे तसेच सुरू होते. रात्रीच्या त्या शांततेत त्याचा तो रडण्याचा आवाज अधिकच भयावह वाटत होता. संपूर्ण वातावरणात एक प्रकारची गहनता निर्माण झाली होती. कांचन आता त्या बाळाच्या अगदी समीप पोचली होती. ती त्याला हात लावणारच होती, इतक्यात त्या बाळाने त्याची मान 180 कोनात मागे फिरवली. म्हणजेच त्याचे संपूर्ण धड पुढे, पण मान तेवढीच मागे. त्याहूनही भयानक गोष्ट म्हणजे त्या बाळाला डोळे नव्हते. होत्या त्या फक्त रिकाम्या खोबण्या. टॉर्चच्या प्रकाश झोतात समोरील ते काळीस पिळवटून टाकणारं दृश्य पाहून कांचनची अवस्था बर्फाने गारठलेल्या एखाद्या वस्तूसारखी झाली. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच त्या बाळाने एक क्रूर हास्य केलं आणि थेट कित्येक फूट खोल असलेल्या त्या विहिरीत त्याने उडी मारली. पण विहिरीत उडी मारल्यानंतर त्याचा पाण्यात पडण्याचा कोणताही आवाज कांचनला आला नाही. उलट आता त्या विहिरीतून अनेक लहान बाळांचे हसण्याचे आणि रडण्याचे असे दोन्ही आवाज एकत्रितपणे येऊ लागले. आता मात्र त्या विहिरीत पुन्हा डोकावून पाहण्याची हिंमत कांचनमध्ये नव्हती. तिचे हातपाय लटपटू लागले होते. तरीही शेवटी हिंमत करून तिने हातातील टॉर्चच्या साह्याने विहिरीत डोकावून पाहिलं. काळ्या कुट्ट अंधाराने व्यापून गेलेली ती विहीर अगदीच भकास वाटत होती. त्या अकराळ विकराळ विहिरीत वाकून बघताना क्षणाक्षणाला त्यातील नकारात्मकतेची जाणीव तिला प्रकर्षाने होत होती. जणू काही ती विहीर सर्व गिळंकृतच करण्यास तिथे वसली आहे असं भासत होतं. टॉर्चचा प्रकाश इतका प्रभावशाली नसल्यानं कांचनला विहिरीच्या आतील चित्र धुसर दिसत होतं. त्यात पावसानेही आता बराच जोर धरला होता, त्यामुळे तिला नीट काही दिसत नव्हतं. अजूनही विहिरीतून ते चित्रविचित्र आवाज येतच होते. डोळ्यात प्राण आणून कांचन विहिरीत काही दिसतंय का ते पाहत होती. इतक्यात आकाशात वीज चमकली आणि त्या विजेच्या लख्ख प्रकाशात तिने जे काही पाहिलं ते काळजाचा थरकाप उडवेल असंच होतं. विहिरीच्या आतील प्रत्येक कोपऱ्यातून बरीचशी लहान मुलं वर येण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यातील कोणतंही मूल हे सर्वसामान्य मुलासारखं नव्हतं. कोणाच्या डोळ्यातून रक्त येत होतं, तर कोणाच्या नाकातून, तर कोणाच्या मानेतून. काहींना तर डोळेही नव्हते. त्यांचा तो रडण्याचा आवाज अगदीच किळसवाणा वाटत होता. काळीस छाती चिरून बाहेर येईल असंच ते दृश्य होतं. पुन्हा एकदा असं म्हणतात एक वीज चमकली आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू लागला. घडलेला प्रकार पाहून कांचन प्रचंड घाबरली होती. तिला खूप जोरात किंचाळावंसं वाटत होतं, पण तिच्या तोंडून आवाजच फुटत नव्हता. शरीरातील सारं बळ एकवटून ती घराच्या दिशेने पळू लागली. काहीही करून तिला आता लवकरात लवकर घरात शिरायचं होतं. मागे असलेल्या त्या विहिरीतून पुन्हा एकदा चित्रविचित्र आवाज येऊ लागले. जीव मुठीत घेऊन कांचन पळत होती. खळ्यातील लोखंडी दार उघडून ती आत आली. दाट साचलेल्या अंधारामुळे तिला पुढल्या दाराला असलेल्या पायऱ्यांचा अंदाज आला नाही. चिखलाने माखलेल्या पायांमुळे जिने चढताना तिचा पाय घसरला आणि ती जमिनीवर कोसळली. तिच्या हातात असलेला टॉर्च सुद्धा जमिनीवर जोरात आदळल्यामुळे फुटला आणि त्याच्या काचा सर्वत्र पसरल्या. तो आवाज इतका तीव्र होता की इंदुमती आणि आप्पांची झोप खाडकन उघडली. खळ्यातील दिवा लावत लगबगीनेच ते दोघे बाहेर आले. बाहेर आल्यानंतर समोरील ते दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मुकामार बसल्याने कांचन खळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिच्या मनगटाला तसेच डोक्याला मार बसला होता आणि त्यातून रक्त येत होतं. कांचन, गे बाय, उठ. अहो बघा ना, हिका काय झालं ता, इंदुमती म्हणाल्या.
राणी, गो राणी, किती रगात व्हावता हा, आप्पा उद्गारले. पण ती हैसर इलीस कित्याक होती, इतक्या राच्याक, इंदुमती म्हणाल्या. आता ती हैसर कधी इली होती, कित्या केली होती यावर चर्चा करण्यापेक्षा तिका तातडीनं डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं हा, आप्पा म्हणाले. त्या दोघांचा तो गदारोळ ऐकून नयन आणि कस्तुरीही तिथे आले. कांचनची अवस्था पाहून त्यांनाही धक्का बसला. कांचन, अगं आई, काय झालं हिला आणि एवढा मार कसला लागला हिला, कस्तुरी म्हणाली. अरे आमकाव नाही माहिती तिच्या वांगडा काय झाला ता, इंदुमती म्हणाल्या. ही येळ बोलत बसूची नाय हा, तुमका कळत कसं नाय, लवकरात लवकर डॉक्टरांका बोलवूक व्हाया, आप्पा म्हणाले. पण आता इतक्या रात्री डॉक्टर कुठे शोधणार, नयन म्हणाला. अरे आपल्या बाजूक परवीन राहिवताना तिच्या ओळखीचो कोणीतरी डॉक्टर हा, ते रोजा ती सांगत होती, ती का जाऊन विचार, इंदुमती म्हणाल्या. इंदुमतींचे बोलणे ऐकून नयन तातडीनेच बाहेर जाण्यास निघाला. थांबा, मी सुद्धा येते तुमच्या सोबत, कस्तुरी म्हणाली. नको, तू इथेच थांब आईबाबांसोबत, मी येतो लगेचच, इतके म्हणून नयन घराबाहेर पडला. शेजारी राहत असलेल्या परबांना जेव्हा कांचनबद्दल समजलं तेव्हा त्यांनी लगेचच मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या मुलाने लगेचच त्याच्याकडील दुचाकीवरून नयनला थेट डॉक्टरांच्या घरी नेलं. इथे आप्पा, इंदुमती आणि कस्तुरी असे तिघेही मिळून कांचनची काळजी घेत होते. काही वेळातच नयन डॉक्टरांना घेऊन घरी आला. डॉक्टरांनी कांचनला तपासलं आणि मलमपट्टी करून औषधं दिली. तसेच 3 ते 4 तासात तिला शुद्ध येईल अशी हमीही दिली. काळजीपोटी सर्वजण रात्रभर कांचनच्या बाजूलाच बसून राहिले. 31 जुलै 2017ची पहाट उजाडली. रात्रभर झोप न झाल्याने पहाटे सर्वांना केव्हा झोप लागली ते कोणालाच कळलं नाही. सकाळी साधारण 8च्या सुमारास कांचनला शुद्ध आली. आई, आई, शुद्ध येताच सर्वप्रथम तिने इंदुमतींना हाक दिली. लाडक्या लेकीची हाक ऐकताच इंदुमतींना लगेचच जाग आली. बयो, इंदुमती उद्गारल्या. इंदुमतींना समोर पाहताच कांचनला रडू कोसळलं. दोघीही एकमेकांना कवटाळून रडू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून इतर सर्वही जागे झाले आणि कांचनजवळ येऊन तिला धीर देऊ लागले. आई, आपण घरा शेजारील ती विहीर बुजवून टाकूयात ना, कांचन म्हणाली. कांचनचं हे वाक्य ऐकून इंदुमतींसोबतच सर्वांनाच काहीसं आश्चर्य वाटलं. सर्वजण तिच्याकडे एकटक पाहू लागले. कित्याक गे बाय, इंदुमतींनी विचारलं. अगं त्या विहिरीत बरीच लहान मुलं आहेत, पण ती सामान्य मुलांसारखी नाहीयेत, कांचन म्हणाली. म्हणजे मका काय कळना नाय, इंदुमती म्हणाल्या. म्हणजे त्यांना पाहिलं तरी काळजात धडकी भरेल. काहींच्या डोळ्यातून रक्त येत होतं, तर काहींच्या नाकातून, तर काहींना डोळेही नव्हते. माझी अशी अवस्था त्यामुळेच झाली, कांचन म्हणाली. कांचनचे ते बोलणे ऐकून सर्वच अगदी निशब्द झाले. पण नयनला मात्र काही तिचे म्हणणे पटत नव्हतं आणि हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. भयो, काल रात्री तुझ्या वांगडा नेमका काय झाला ता जरा आमका सविस्तर सांग, इंदुमती म्हणाल्या. तसे कांचनने घडलेला सर्व प्रकार एक एक करून त्यांना सांगितला. तिचा तो भयानक अनुभव ऐकून कोणालाही काय बोलावं ते काही सुचत नव्हतं. अगं तुला भास झाला असेल आणि तसंही तुला झोपेत चालण्याची सवय आहे माहितीये ना, नयन म्हणाला. दादा, भास आणि वास्तव यातील फरक न समजण्या एवढी लहान नाहीये मी, कांचन म्हणाली. म्हणजे तुला काय म्हणायचंय, तू रात्री जे पाहिलंस ती भूत होती, नयन म्हणाला. अगदी भूतच असं नाही, पण ते जे काही होतं ते सामान्य नव्हतं, कांचन म्हणाली. कांचन, आता आपण 21व्या शतकात आहोत आणि अजूनही या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे, नयन म्हणाला. म्हणजे मी खोटं बोलतेय का, कांचन म्हणाली. मी असं केव्हा म्हटलं, नयन म्हणाला. त्या दिवशी वहिनीसोबत जे काही घडलं त्यावरही तू विश्वास ठेवला नाहीस. तेव्हाही तू असेच म्हणाला होतास आणि आताही तेच म्हणतोयस, कांचन म्हणाली आणि ती रडू लागली. अरे बस करा तुमची भांडणा. बाबू, तुका पण कळत नाही तिका बरा नाही हाता, तिका आता आरामाची गरज हा, आप्पा म्हणाले. अहो आबा, पण ती काय बोलतीये तुम्हाला तरी पटतंय का, नयन म्हणाला. आता गप रव,
आणि बाहेर खळ्यात ये. माका बोलूचा हा तुझ्या वांगडा. इंदू, तू पण बाहेर ये, असे बोलून आप्पा तडक खळ्याच्या दिशेनं निघून गेले. त्यांनी बोलावल्याप्रमाणे नयन आणि इंदुमती दोघेही खळ्यात आले. काय झालं आबा, तुम्ही आम्हाला इथे का बोलावलंत? नयनने विचारलं. ह्या बघ, आता मी काय सांगतय ता नीट कान देऊन ऐक. माका माहित नाही तुका ह्या कितीसा पटतलाता, आप्पा म्हणाले. नाही, बोला तुम्ही जे काही आहे ते, नयन म्हणाला. माका वाटता ते दिवस कस्तुरी सोबत किंवा काल कांचन सोबत जा काय घडला ते त्यांचे भास नव्हते, आप्पा म्हणाले. भास नव्हते? तर मग काय होतं? नयन म्हणाला. अरे तेंका काय खूळ लागला हाय काय असा सांगूक? तू त्या दोघा वाल्यांका खोटा ठरवलंस, त्यांचा कायक ऐकन नाही घेतलंस, आप्पा म्हणाले. हे बघा, तुम्ही मला त्या भाकड कथांवर विश्वास ठेवण्यास सांगणार असाल तर मला त्यात काडीचाही रस नाहीये, मी आधीच सांगतोय, नयन म्हणाला. अरे बाबू, माझा म्हणणं तरी ऐक आधी. माका माहित होता तुका नाही पटणार, पण त्या दोघी वांगडा जा काय घडला आता साधा सुद्धा प्रकरण नाही हा. माका वाटता या वास्तूत कोणत्या तरी अमानवीय शक्तीचो वास हा, आप्पा म्हणाले. अहो आबा, काय बरळताय तुम्ही? नयन म्हणाला. प्रत्येक जागेचो काहीतरी भूतकाळ असताच, कधी चांगलो तर कधी वाईट. म्हणांतर नवीन वास्तूत गेल्यार लोका वास्तुशांती करतात, कारण वास्तुशांती केल्यार त्या वास्तूतील जी काय नकारात्मक शक्ती असता तेचो नायनाट होता. आपणही वास्तू बांधलाव पण त्याची शांती नाही केली म्हणान या नकारात्मक ऊर्जा अशाच आपल्याक त्रास देत राहिल्यात. ते रोजा इंदू पण तुका ह्याच सांगत होती, पण तू ऐकलंच नाही, आप्पा म्हणाले. हे असं काहीही नसतं. आपण का इथे कायम राहणार आहोत का? ती वास्तुशांती वगैरे करू आपण पुढच्या वेळेस, पण त्याचा आणि त्या दोघींसोबत घडलेल्या प्रकाराचा इथे काहीही संबंध नाही. माणूस चंद्रावर पोचला आणि तुमचं हे काय वास्तुशांती आणि नकारात्मक शक्ती? नयन म्हणाला. आम्ही काय खुळे म्हणा नाही सांगत तुका. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघलाव आम्ही. 4 बुका जास्त वाचलंस म्हणान तू स्वतःक लय हुशार समजत असशील. तुमच्या या जनरेशनचो ह्योच प्रॉब्लेम हा. शिक्षण घेतला की तुमका लय मॉडर्न झाला सारा वाटता, मगे तुम्ही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवूक मागत नाही, इंदुमती म्हणाल्या. हे बघा, तुम्ही मला या गोष्टी कितीही जरी पटवून दिल्यात तरी माझा त्यावर विश्वास बसणार नाही, कारण ज्या गोष्टी मी कधी पाहिल्या नाहीत त्यावर मी कधी विश्वास ठेवत नाही. त्यामुळे मी तुमच्यासमोर हात जोडतो, पुन्हा पुन्हा या गोष्टींसाठी मला फोर्स करू नका, इतके म्हणून नयन तिथून तडकाफडकी निघून गेला. अशा रीतीने पुन्हा एकदा नयनने आप्पा आणि इंदुमतींचे म्हणणे डावलले, पण त्याचा हा निर्णय त्याच्यासाठी आणि त्याच्या घरासाठी लाभदायक ठरणार होता की त्यांच्या घरावर येणारी संकटाची ही मालिका अशीच सुरू राहणार होती, हे तर ती काळ रात्रच ठरवणार होती. त्या भयावह घटनेला उलटून आता 4-5 दिवस झाले होते. कांचनच्या तब्येतीत देखील आता बऱ्यापैकी सुधारणा झाली होती. तरीही त्या जीवघेण्या काळरात्रीच्या जखमा त्या चौघांच्या मनात आजही ताज्याच होत्या. पण नयनच्या दराऱ्यामुळे कोणीही पुन्हा त्या गोष्टींवर भाष्य करण्यास धजावलं नाही. 5 ऑगस्ट 2017चा तो दिवस होता. गेल्या बऱ्याच दिवसापासून मुक्काम करून बसलेला पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नव्हता. खळ्यातून दिसणाऱ्या पावसाच्या हलक्याशा सरी, काहीच अंतरावर असलेला हिरवागार डोंगर जणू काही त्याने हिरवी शालच पांघरली होती आणि त्या हिरव्यागार डोंगरावर पांढऱ्या शुभ्र धुक्याची पसरलेली चादर. असं एकूणच आल्हाददायक वातावरण होतं. पावसाचे थेंब लाल मातीत मिसळल्याने हवेत दरवळणाऱ्या त्या सुगंधाला कोणत्याही महागड्या अत्तराचीही सर आली नसती. खळ्यात बसून मातीचा तो सुगंध नाकात साठवत आणि बाहेरील त्या आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत नयन चहाचे झुरके घेत होता. तिथला एक एक क्षण डोळ्यात साठवता साठवता त्याची नजर एका ठिकाणी स्थिरावली. त्याच्या घरापासून अगदी काहीच अंतरावर एक भलं मोठं वडाचं झाड होतं. त्या वडाच्या पारंब्यांना लटकून बरीच लहान मुलं झोके घेत होती. झाडाच्या आकारावरून ते बऱ्याच वर्षांपासून तिथे असावं हे लक्षात येत होतं. त्याला बऱ्याच पारंब्या होत्या आणि त्यातील बहुतांश पारंब्या ह्या जमिनीत देखील रुतल्या होत्या. पावसाचे थेंब अंगावर झेलत झोके घेताना
त्या मुलांच्या चेहऱ्यांवरील आनंद अगदी स्पष्टपणे दिसत होता. नयन एकटकच त्या सर्व मुलांकडे पाहत होता. काय हो, असं एकटक काय पाहताय? कस्तुरीने विचारलं. अगं ते बघ ना, ती मुलं कशी त्या वडाच्या पारंब्यांना लटकून मस्त पावसाचा आनंद घेतायत, नयन म्हणाला. हो ना, खरंच बालपण किती रम्य असतं ना, कस्तुरी म्हणाली. हो ना, आणि कोकणातील पावसाळा म्हणजे अगदी स्वर्गसुखच. बघ ना समोर तो हिरवागार डोंगर, त्यावर पसरलेलं ते गर्द धुकं, मातीचा दरवळणारा हा सुगंध आणि चोहीकडे पसरलेली ही शांतता. मुंबईत हे सर्व कुठे अनुभवायला मिळतं आपल्याला, नयन म्हणाला. हो ना, खरं आहे, कस्तुरी म्हणाली. मला तर असं वाटतं या खळ्यात असंच बसून तासन तास या प्रसन्न वातावरणाचा आस्वाद घेत राहावा. किंवा आपण एक काम करूयात ना, आज रात्री आपण इथेच झोपूयात, या खळ्यात, नयन म्हणाला. काय, इथे झोपायचं? कस्तुरी आश्चर्यानं उद्गारली. हो का, तुला काही प्रॉब्लेम आहे का? नयन म्हणाला. अहो, इथे किती ओलावा आहे आणि पावसाचे दिवस असल्याने रात्री अनेक तऱ्हेचे कीटक इथे फिरत असतील, कस्तुरी म्हणाली. अगं वेडाबाई, आपल्याला जमिनीवर नाही झोपायचंय, नयन म्हणाला. मग? कस्तुरीने विचारलं. मी आबांसाठी मुंबईहून येताना एक लोखंडी खाट आणली आहे, पण सध्या तरी ते खालीच झोपण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे ती खाट इथे आणूयात, मस्तपैकी त्यावर गादी वगैरे टाकूयात. बस, मग अजून काय हवंय? नयन म्हणाला. हो, ते सर्व ठीक आहे, पण तरीही मला वाटतं आपण आतच झोपायला हवं, कस्तुरी म्हणाली. वेडी आहेस तू, काय प्रॉब्लेम आहे तुला? नयन म्हणाला. मला अंधाराची भीती वाटते, कस्तुरी म्हणाली. अगं काय एवढी घाबरतेस तू? मी तर असणारच आहे ना तुझ्यासोबत. आणि उजेडाचं म्हणशील तर रात्री मस्त चांदण पडतं इथे. एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात झोपून तर बघ, नयन म्हणाला. नयन बराच फोर्स करत होता, पण त्या काळ रात्रीचा अनुभव गाठीशी असल्याने कस्तुरीच्या मनात एक प्रकारचं भय निर्माण झालं होतं. पण नयनच्या हट्टापायी तिने त्यास होकार दिला. आप्पा आणि इंदुमतींनीही त्याला बाहेर झोपण्यावरून बराच विरोध केला, पण ऐकेल तर तो नयन कसला. त्या दोघांच्या विरोधाला न जुमानता शेवटी रात्री त्याने खळ्यात झोपण्याची तयारी केलीच. रात्री 12:03 झाली होती. पावसाची रिपरिप सुरूच होती. आप्पा, इंदुमती आणि कांचन तिघेही हॉलमध्ये झोपले होते, तर इथे नयन आणि कस्तुरी बाहेरील वातावरणाची मजा घेत खळ्यात झोपले होते. अहो, किती अंधार आहे इथे, मला खूप भीती वाटतीये, कस्तुरी म्हणाली. मी असताना कसली एवढी भीती वाटतीये तुला? भित्रेपणा सोड आता हा. त्या आई आणि आबांनी मिळून ना नको नको ते तुझ्या डोक्यात भरले म्हणून तू अशी घाबरट झालीयस. असो, रात्री तुला वॉशरूमला जावं लागलंच तर पुढच्या दरवाजाला मी फक्त बाहेरून कडी लावलेली आहे. आणि हे बघ, इथे उशीपाशी हा टॉर्च ठेवलाय, ठीक आहे, नयन म्हणाला. हो ठीक आहे, कस्तुरी म्हणाली. संपूर्ण परिसरात काळ्या कुट्ट अंधार पसरला होता. अगदी डोळ्यात बोट घातलं तरी कळणार नाही इतका काळोख होता. डोक्यापासून पायापर्यंत सर्व अंग झाकलं जाईल अशा प्रकारे चादर घेऊन कस्तुरी झोपी गेली. तर दुसरीकडे नयन मात्र बाहेर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत अंथरुणात पहुडला होता. पावसाच्या आवाजासोबतच रातकिड्यांची किरकिर, बेडकांचा डराव आवाज आणि असे इतर अनेक प्रकारचे आवाज त्या वातावरणात एकमेकांची साथ करत होते. दूरवरच एखाद दुसरे काजवे लुकलुकताना दिसत होते. रात्रीच्या त्या गडद अंधारात त्यांचे ते लुकलुकणे अधिकच आकर्षक वाटत होते. वातावरणातील त्या सर्व गोष्टींचा आनंद घेता घेता नयन कधी निद्रेच्या अधीन गेला हे त्याचं त्यालाही समजलं नाही. रात्री कसल्याशा आवाजानं त्याला जाग आली. नीट ऐकला असता तो कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो आवाज अगदी त्याच्यापासून काही अंतरावरूनच येत होता. कानात प्राण आणून नयन तो आवाज ऐकत होता. त्याने मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर रात्रीचे 1:33 झाली होती. इतक्या रात्री कोण बरं चालत असेल? नयनने स्वतःशीच प्रश्न केला. त्याच्या डोक्यात प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. इतक्यात मघासपासून येणारा तो चालण्याचा आवाज आता त्याच्या खळ्यातून येऊ लागला. आता मात्र नयन काहीसा चक्रावून गेला. त्या मिट्ट काळोखात त्याला फक्त त्या चालण्याचा आवाजच ऐकू येत होता.
हाताने चाचपडतच नयन उशीपाशी असलेला टॉर्च शोधू लागला, पण बराच वेळ प्रयत्न करूनही तो काही त्याच्या हाती लागत नव्हता. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर तो टॉर्च त्याला सापडला, पण त्याच वेळी कस्तुरीने कूस बदलली आणि तिच्या धक्क्याने त्याच्या हातून टॉर्च निसटून तो खाटेखाली पडला. अंधारात खाटेखाली हात घालून पुन्हा एकदा नयन टॉर्च शोधू लागला की अचानक पुढल्या दाराची कडी उघडण्याचा आवाज त्याला येऊ लागला. नेमकं काय घडतंय याची काहीच कल्पना नयनला येत नव्हती. कोण आहे? त्यांनी काहीशा भारदस्त आवाजातच विचारलं, पण समोरून कोणताच प्रतिसाद आला नाही. कर्र असा आवाज होऊन दरवाजा उघडला गेला आणि त्याच क्षणाला खाटेखाली असलेला टॉर्च नयनच्या हाती लागला. क्षणाचाही विलंब न लावता त्याने टॉर्चचा प्रकाश झोत पुढील दारावर मारला आणि काय आश्चर्य, ना त्या दरवाजापाशी कोणी होतं, ना त्या दरवाजाची कडी कोणी उघडली होती. समोरील ते अनाकलनीय दृश्य पाहून नयन काहीसा भांबावलाच. घडलेल्या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी तो टॉर्च घेऊन खाटेवरून खाली उतरला. पुढल्या दाराची कडी उघडून तो खोलीत शिरला. आत आप्पा, इंदुमती आणि कांचन तिघेही निद्रावस्थेत होते. टॉर्चच्या प्रकाशाच्या साह्याने नयनने संपूर्ण खोली पिंजून काढली, पण त्याला संशयास्पद असं काहीच आढळलं नाही. पुढल्या दाराची कडी लावून त्याने घराच्या आसपासही सर्व तपासून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. कमाले, पुढलं दार उघडण्याचा आवाज तर मला आला होता आणि इतक्या क्षणार्धात कोणी कसं पळून जाऊ शकतं? नयन स्वतःशीच बोलत होता. गोंधळलेल्या अवस्थेतील नयन पुन्हा एकदा खाटेवर येऊन पहुडला. बाहेरील परिसरात काही क्षणांसाठी चंद्राचे मंद चांदणे पसरले होते. अचानक चंद्रावर आलेल्या ढगांच्या आच्छादनाने पुन्हा एकदा सर्वत्र अंधार पसरला. काही वेळ तरी हा अंधार आणि उजेडाचा खेळ असा सुरू होता. खाटेवर झोपून नयन घडलेल्या प्रकाराचा विचार करत होता. त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू असतानाच त्याची नजर समोर असलेल्या बैठकीवर स्थिरावली आणि अनामिक भीतीची एक लहर त्याच्या सर्वांगातून सळसळली. खळ्यातील त्या बैठकीवर कोणीतरी बसले असल्याचं त्याला जाणवलं. चंद्राच्या मंद प्रकाशात फक्त त्याची काळी आकृतीच त्याला दिसत होती. नयनने वेळ न दवडता उशाशी असलेला टॉर्च घेतला आणि त्या दिशेने प्रकाश झोत फिरवला, पण तिथे कोणीही नव्हतं. कोणी असं मुद्दाम तर करत नसेल ना, पण मुळात असं कोणी का करेल की मलाच भास होत आहेत? भासच असावेत बहुतेक. खरंच या लोकांसोबत राहून राहून मलाही वेड लागायची वेळ आली आता, नयन स्वतःशीच बोलत होता. बाहेर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. वातावरणातील त्या गारव्यामुळे नयनला झोप लागण्यास जास्त वेळ लागला नाही. मध्यरात्रीचे 3:33 झाली होती. पाऊस पूर्णतः थांबला होता. संपूर्ण परिसरात गर्द धुकं पसरलं होतं. जणू काही नभच खाली उतरले होते. नयन आणि कस्तुरी अगदी गाढ झोपी गेले होते. अचानक एका आवाजाने नयनची पुन्हा एकदा झोपमोड झाली, पण तो आवाज ऐकून मात्र त्याची उरली सुरली झोपही उडाली. लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज होता तो. हा काय प्रकारे? लहान मुलं इतक्या रात्री खेळतायत आणि हा आवाज तर वडाच्या झाडाकडूनच येतोय. म्हणजे सकाळी जी मुलं खेळत होती ती आत्ता यावेळी खेळायला आली आहेत? नयनच्या डोक्यात असंख्य प्रश्नांचे वादळ उठू लागले. मध्यरात्रीच्या त्या भयाण शांततेत त्या मुलांचा तो आवाज अधिकच घुमत होता. त्या गोंगाटात नयनला झोप लागणं काही शक्य नव्हतं. शेवटी वैतागतच तो उठला. उशीजवळ असलेला टॉर्च घेत त्याने पायात चपला सरकवल्या आणि त्या आवाजाच्या दिशेने जाण्यास तो निघाला. हवेत प्रचंड शीतलता निर्माण झाली होती. खळ्याला असलेले लोखंडी दार उघडताच थंड हवेची एक झुळूक त्याच्या सर्वांगाला स्पर्शून गेली. ती वाहती हवाही जणू त्याच्या कानात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. संपूर्ण परिसरात पसरलेल्या घनदाट धुक्यामुळे नयनला अगदी काही अंतरावरीलही स्पष्ट दिसत नव्हतं. पांढऱ्या शुभ्र धुक्यातून टॉर्चच्या पिवळसर प्रकाशाच्या अंधारे नयन वडाच्या झाडाच्या दिशेने वाटचाल करत होता. एव्हाना त्या मुलांच्या आवाजाची तीव्रता बऱ्यापैकी कमी झाली होती. ओल्या मातीतून चालताना नयनच्या चपलांचा कर्र कर्र असा आवाज येत होता. टॉर्चच्या पिवळसर प्रकाशाभोवती बरीच पावसाळी पाखरे घिरट्या घालत होती.
गर्द धोक्यातून वाट काढत नयन एक एक पाऊल त्या झाडाच्या दिशेने टाकत होता. पुढील काही क्षणातच तो त्या भल्या मोठ्या वटवृक्षापाशी येऊन पोचला. पण तिथे कोणीही नव्हतं. रात्रीच्या गडद अंधारात ते वटवृक्ष अगदी अक्राळ विक्राळ दिसत होते. झाडाभोवतीचा संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतरही नयनला तिथे कोणीही दृष्टीस पडलं नाही. रात्री झोपल्यापासून एका मागोमाग एक घडणाऱ्या या चित्रविचित्र घटनांचा काहीच अंदाज त्याला येत नव्हता. इतका वेळ त्या मुलांच्या खेळण्याचा आवाज तर येत होता आणि आता अचानक सर्व गायब. खरंच इथे ती मुलं खेळत होती की मघासप्रमाणेच हा माझा भास होता? असो, कस्तुरी तिथे एकटीच आहे, मला गेलं पाहिजे. मनातल्या मनात स्वतःच्या शंकेचे निरसन करत नयन पुन्हा घरी जाण्यास निघाला आणि तोच वडाच्या झाडाच्या पारंबीला गळफास घेतलेल्या अवस्थेतील एक लहान मूल त्याच्या समोर येऊन लटकू लागलं. जेमतेम 2.5 ते 3 वर्षांचं मूल असेल ते, पण ते मूल सर्वसामान्य मुलांसारखं नव्हतं. त्याच्या अंगावर एकही कापड नव्हतं. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर कुजलेलं होतं. संपूर्ण अंग लाल मातीने माखले होते. शरीरावरील चामडी कुजल्यामुळे ती फाटून अक्षरशः लोंबकळत होती. एक डोळा बंद होता तर दुसरा डोळा किड्यांनी पूर्णतः पोखरून काढला होता. काळीस पिळवटून टाकणारं ते दृश्य पाहून नयनच्या शरीरातील सगळा त्राण संपला. तो पुढे काही हालचाल करणार इतक्यात तशाच गळफास लावलेल्या अवस्थेतील अनेक लहान मुलांची प्रेतं एका मागोमाग एक त्या गर्द पारंब्यांच्या जाळ्यातून खाली येऊन लटकू लागली. संपूर्ण वडाभोवती त्या लहान मुलांच्या प्रेतांचा अगदी खच जमा झाला. ती प्रेतं कुजलेल्या अवस्थेत असल्याने सभोवतालच्या वातावरणात त्यांचा कुबट वास पसरू लागला. घडत असलेला सर्व प्रकार पाहून नयनची दातखिळच बसली. तिथून पळून जाण्याचा त्याने बराच प्रयत्न केला, पण त्याचे पाय चिखलात रुतल्याप्रमाणे अगदी एकाच जागी स्थिर झाले होते. प्राण अगदी कंठाशी आला होता. त्याच्या डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच त्या लटकत्या प्रेतांनी डोळ्यांची उघड झाप सुरू केली आणि अगदी भेसूर आवाजात ते सर्व रडू लागले. रडताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूंऐवजी लाल भडक रक्त वाहत होते. जे काही घडतंय ते पाहण्याशिवाय नयन आता काहीच करू शकत नव्हता. त्याची अवस्था आता जिवंत प्रेतासारखी झाली होती. त्या मुलांचे ते विव्हळून रडणे आता त्याला सहन होत नव्हते. दोन्ही हात कानांवर ठेवून तो खाली बसला. त्याच्या पुढच्याच क्षणी विजेच्या तीव्र गतीने त्यातील एका बाळाने नयनवर झडप घातली आणि संपूर्ण परिसरात एकच किंकाळी घुमली. दुसऱ्या दिवशी अलगदच नयनने डोळ्यांच्या पापण्या उघडल्या. सुरुवातीस त्याला सर्व काही धुसर दिसत होते, पण नंतर हळूहळू सर्व स्पष्ट दिसू लागले. तो एका रुग्णालयात होता. त्याच्या डोक्याला, मानेला तसेच हातापायाला ठिकठिकाणी पट्ट्या लावण्यात आल्या होत्या. शुद्ध आल्यावर त्याला त्या जखमांची जाणीव होऊ लागली. त्याला प्रचंड ताप भरला होता. वेदनांच्या जाणीवेने तो विव्हळू लागला. त्या आवाजाने शेजारीच बेडवर डोके टेकून झोपलेली कस्तुरी जागी झाली. अहो, कसं वाटतंय तुम्हाला? कस्तुरीने काळजीच्या स्वरातच विचारलं. पण नयनने काहीच प्रतिसाद दिला नाही. उलट त्याचे विव्हळणे अधिकच वाढले. नर्स, नर्स! वॉर्ड बाहेर धावत जाऊन कस्तुरी नर्सला आवाज देऊ लागली. तिचे ते ओरडणे ऐकून तिथेच बसलेले आप्पा, इंदुमती आणि कांचन धावतच तिथे आले. काय झालं गे बाय? इंदुमतीने विचारलं. अहो आई, ते बघा ना कसे करतायत, कस्तुरी म्हणाली. नयनची ती अवस्था पाहून आप्पा आणि इंदुमती धावतच त्याच्या जवळ आले, तर कांचन आणि कस्तुरी नर्सला बोलावण्यासाठी गेल्या. अरे बाबू, काय वाटतं हा तुका? ह्या बघ मी असंय, तुझी आवस सांग मका, इंदुमती म्हणाल्या. आई, त्या वडाच्या झाडाकडे. आणि बोलता बोलता पुन्हा नयनला ग्लानी आली आणि तो बेशुद्ध पडला. इतक्यात नर्स धावतच वॉर्डमध्ये आल्या. पेशंटजवळ इतकी गर्दी करू नका, चला बाहेर बसा सर्व, असे म्हणून नर्सने तिच्या हातात असलेलं इंजेक्शन डोळ्यांसमोर धरत त्यावर टिचकी मारली आणि अलगदच नयनच्या दंडात घुसवलं. अहो, आमचो नयन बरो होतलो ना, आप्पा म्हणाले. नक्की बरे होतील ते, तुम्ही काळजी करू नका, डॉक्टर येतीलच इतक्यात त्यांना तपासायला, इतके बोलून नर्स तिथून निघून गेली. पण त्यांच्या त्या उत्तराने मात्र आप्पा आणि इंदुमतींच्या निस्तेज चेहऱ्यावर आता काहीशी सकारात्मकता आली होती.
आपल्या लाडक्या दादाची ती अवस्था पाहून कांचनलाही अश्रू आवरत नव्हते. अहो, एक गोष्ट तुमच्या ध्यानात इली काय? इंदुमती म्हणाल्या. खैची गोष्ट? आप्पांनी विचारलं. मघाशी बाबू शुद्धीवर इलेलो तेव्हा तो वडाच्या झाडाचा काहीतरी बोलत होतो, इंदुमती म्हणाल्या. होय, ऐकलंयत आम्ही. काल रात्री त्याच्या वांगडा नेमका काय घडला त्या कळूक वया होता. पण एक मात्र नक्की हा, त्या संपूर्ण जागेत खैची तरी नकारात्मक शक्ती हा. आणि आता तागत 3 वेळा तिनं आपल्याक सूचित केला हा, आप्पा म्हणाले. खराच माका पण असाच वाटता. आणि आपण बाबू कधीचा सांगित होतो तिच्याबद्दल, पण ते का आपला बोलणं कधी पटलाच नाही, इंदुमती म्हणाल्या. आपल्या बाजूक परब राहतात, त्यांच्याकडसून काय माहिती गावता काय ती बघूक व्हई, आप्पा म्हणाले. व्हय, ते थैसरले जुने रहिवाशी हत, तेंका नक्कीच काहीतरी माहीत असतला, इंदुमती म्हणाल्या. अशा प्रकारे आप्पा आणि इंदुमती यांनी ते रहस्य उलगडण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली. पुढच्याच दिवशी नयनची प्रकृती अधिकच खालावली. त्याचे शरीर कोणत्याच औषधांना प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टर आणि त्यांची टीम त्यांच्या परीने संपूर्ण प्रयत्न करत होते. पुढील 2 दिवस त्याच्या तब्येतीत कोणतीच सुधारणा झाली नाही. नयनची अवस्था पाहून घरातील सर्वांचा जीव तिळतिळ तुटत होता. त्याला पाहण्यासाठी शेजारी राहणाऱ्या सुमनताई परब त्यांच्या संपूर्ण कुटुंबासहित तिथे आल्या होत्या. नयनची अवस्था पाहून त्यांनीही हळहळ व्यक्त केली. झारपरकरनी, हायसर ये वायस सर्वांना घेवन, माका बोलूचा हा तुमच्या वांगडा, वॉर्ड बाहेर जातच सुमनताई इंदुमतींना म्हणाल्या. तसे सर्वजण एक एक करून वॉर्ड बाहेर आले. ह्या बघा, आता मी काय सांगतय ता नीट ऐकान घेवा. माका माहित नाही तुमचो ह्याच्यावर कितीसो विश्वास बसतलो, पण तुमची एक शेजारी म्हणान माका तुमका ह्या सांगूसुरा वाटता, सुमनताई म्हणाल्या. सांग गे बाय, आमच्या अडीअडचणीच्या वेळेक तुम्ही सगळे धावून इलास. वेळ नाही बघलास की काळ नाही बघलास, सांग तू काय सांगूचा हा तुकाता, इंदुमती म्हणाल्या. इंदुमतींच्या ह्या शब्दांनी सुमनताई भारावून गेल्या आणि पुढे सांगू लागल्या. तुम्ही सर्व मुंबईचे चाकरमनी, त्याच्यात नवीन वास्तूत इल्यापासनं नको ती 7.5 तुमच्या मागे लागली हा. ह्यो गाव, ही जागा तुमच्यासाठी नवीन हा. आणि गावच्या ठिकाणी अशा काही जागा असतात जिथे नकारात्मक शक्तींचो वास असता. त्यांच्या टायमाक कुणी गावला की मगे ते लवकर त्या शरीराक सोडित नाही, सुमनताई म्हणाल्या. म्हणजे नक्की तुका काय म्हणूचा हा, इंदुमती म्हणाल्या. माका वाटता ह्या साधा सुधा प्रकरण नाय हा. कारण ज्या जागेर नयन पडलो होता ती जागा, ती येळ चांगली नव्हती, सुमनताई म्हणाल्या. मगे आता काय उपाय हाय ह्याच्यावर, इंदुमती म्हणाल्या. आता एकच व्यक्ती हा जी तुमका यावर उपाय सांगू शकते, सुमनताई म्हणाल्या. कोण, आप्पांनी विचारलं. हैसून 5 किलोमीटर लांब रंगसाळे गावात एक मठ हा. त्या मठात वसुंधरानाथ नावाचे एक सिद्ध पुरुष हत. त्यांका या बाबतीत बरीच विद्या अवगत हा. मागल्या येळक माझ्या नंदेच्या घरात पण असाच विपरीत घडित होता. तेव्हा आम्ही तेंकाच बोलवला होता. एवढे बोलून सुमनताई बोलायच्या थांबल्या. गोंधळलेल्या अवस्थेतील झारपरकर कुटुंबीय एकमेकांकडे पाहत होते. तुमका माझा म्हणणा पटला नाहीसा वाटता, त्या सर्वांच्या त्या गोंधळलेल्या चेहऱ्यांकडे पाहतच सुमनताई म्हणाल्या. पटलंय तुमचे म्हणणे मला. माझ्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आता कोणताही उपाय करावा लागला तरी चालेल, कस्तुरी म्हणाली. व्हय, माका पण पटलाय हा. नि सुमन काय आपल्या वाईटाचं तर सांगणार नाही. तुमका काय वाटता, इंदुमती म्हणाल्या. आपल्या बाबूसाठी नि आपल्या वास्तूसाठी कायोग करूक लागला तरी चालात, आप्पा म्हणाले. कांचननेही यासाठी सहमती दर्शवली आणि अशा प्रकारे या गोष्टीवर त्या सर्वांचं एकमत झालं. पण त्यांना आणायला जावं लागेल ना, कांचन म्हणाली. अगं माझो झील त्यांका उद्या सकाळी बाईक वरसून घेऊन येतलो, सुमनताई म्हणाल्या. खरंच तुमचे किती नि कसे आभार मानू ताच कळत नाही. रक्ताची माणसा पण आजकाल इतक्या करत नाही हो, आप्पा म्हणाले. अहो आभार कसले मानतास, शेजार धर्म पहिलो निभावूक वय. आपल्या सुखदुःखाक पहिलो शेजारीच धावून येता, रक्ताची माणसं तर नंतर येतात. काय बरोबर ना, सुमनताई म्हणाल्या. व्हय,
अगदी बरोबर, आप्पा म्हणाले. आणि अशा रीतीने झारपरकर कुटुंबियांनी नयन आणि आपल्या वास्तूच्या रक्षणासाठी सुमनताईंचा सल्ला ऐकला. पण हा उपाय कितपत प्रभावशाली ठरणार होता हे तर येणारा काळच ठरवणार होता. पुढच्या दिवशी म्हणजेच 10 ऑगस्ट 2017ला ठरल्याप्रमाणे सुमनताईंचा मुलगा सकाळी वसुंधरानाथ यांना घेऊन आला. आप्पा आणि इंदुमती दारातच त्यांची वाट पाहत उभे होते. सडपातळ देहयष्टी, संपूर्ण शरीरावर सुरकुत्या पडलेल्या, पण चेहऱ्यावर तसेच डोळ्यात दिसणारे तेज, अंगावर भगवे वस्त्र, मानेपर्यंत वाढलेले पांढरे शुभ्र केस आणि छातीपर्यंत लांब अशी दाढी, कपाळाला भस्म फासलेलं, गळ्यात तसेच हातात रुद्राक्षाच्या माळा, खांद्याला अडकवलेली झोळी, अशा रीतीने एखाद्या सिद्ध पुरुषाला शोभेल अशीच त्यांची वेशभूषा होती. पायातील पादुका खळ्याबाहेर काढतच वसुंधरनाथ आत आले. आप्पा आणि इंदुमतींनी हात जोडतच त्यांना वंदन केलं आणि पाण्याने भरलेला तांब्या त्यांच्या हाती दिला. खळ्यातील बैठकीवर बसून त्यांनी संपूर्ण तांब्यातील पाणी पटापटा घशाखाली रिचवलं. त्यांची भेदक नजर संपूर्ण घरावर आणि आसपासच्या परिसरावर फिरत होती. आमच्या नयनचो जीव वाचवा बाबा, मी हात जोडते तुमच्याजवळ. वसुंधरानाथांसमोर हात जोडतच आप्पा विनंती करू लागले. आहो, काळजी करू नका, मी त्यासाठीच आलोय ना, माझ्यावर विश्वास ठेवा. तसं सुमनताईंच्या मुलाने मला वाटेत नयनबद्दल सांगितलंच आहे, पण तुम्ही इथे राहायला आल्यापासून तुमच्यासोबत नेमकं काय काय घडलं ते मला एकदा सविस्तररित्या सांगा. वसुंधरानाथांनी विचारल्यावर आप्पा आणि इंदुमतींनी घडलेल्या सर्व घटना त्यांना सविस्तररित्या सांगितल्या. बरं, सर्व प्रकार आलाय माझ्या लक्षात. सर्वप्रथम मला त्या वडाच्या झाडाजवळ घेऊन चला, ज्या ठिकाणी नयन तुम्हाला जखमी अवस्थेत सापडला होता. वसुंधरनाथ म्हणाले. भय, ता बघा, सामनीच हाता झाड, आप्पा म्हणाले. चला, या माझ्या मागून, असे म्हणून वसुंधरनाथांनी त्यांच्या पादुका पायात सरकवल्या. पुढे ते तर मागून आप्पा आणि इंदुमती त्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाकडे मार्गक्रमण करू लागले. पुढील काहीच क्षणात ते त्या झाडापाशी पोचले. तुम्ही दोघे या झाडापासून थोडे दूर उभे राहा आणि माझे संपूर्ण विधी जोपर्यंत पार पडत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्याशी काहीही बोलू नका. त्या दोघांनाही सूचनावजा इशारा देतच वसुंधरनाथ म्हणाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते दोघेही त्या झाडापासून लांब उभे राहिले, पण त्यांच्या त्या म्हणण्याचा अर्थ मात्र त्या दोघांनाही समजला नाही. वसुंधरनाथांनी संपूर्ण झाडाचे नीट निरीक्षण केलं आणि त्या झाडाखालील थोडीशी माती हातात घेतली. त्या मातीत आपल्या झोळीतील अंगारा मिसळला आणि ते मिश्रण मुठीत घट्ट आवळलं. आप्पा आणि इंदुमती त्यांच्या त्या विधींकडे अगदी लक्षपूर्वकरित्या पाहत होते. हातातील मिश्रणावरील पकड अधिकच मजबूत करत वसुंधरनाथांनी डोळे बंद केले आणि ते तोंडातल्या तोंडात काहीतरी मंत्र पुटपुटू लागले. त्यांचा हा विधी सुरूच होता. इतक्यात वातावरणात काहीसे बदल जाणवू लागले. आत्तापर्यंत मंद वाहणाऱ्या वाऱ्यांनी अचानक वेग पकडला आणि क्षणार्धात त्या शांत वाऱ्यांची जागा आता सोसाट्याच्या वाऱ्यानं घेतली. मातीचे लोटच्या लोट हवेत उडू लागले, जणू काही एखादे वादळच येत होते. त्या वेगवान वाऱ्यामुळे ते अजस्त्र असे वडाचे झाड आणि त्याच्या गर्द पारंब्या तीव्र गतीने डोलू लागल्या. इथे आप्पा आणि इंदुमती डोळ्यात धूळ जात असल्याने डोळ्यांवर हात धरून उभे राहिले होते, पण वसुंधरानाथांना मात्र त्या वातावरणाचा कोणताही परिणाम जाणवत नव्हता. अचानक वडाच्या झाडाची एक भली मोठी फांदी तुटून खाली कोसळली. सुदैवाने ती वसुंधरनाथांपासून बरीच लांब पडली. हळूहळू वाऱ्याची गती कमी होऊ लागली आणि काही वेळाने सर्व काही अगदी पूर्ववत झाले. अलगदच वसुंधरनाथांनी डोळे उघडले आणि मंत्रोच्चाराचा जप देखील थांबवला. त्यानंतर हातात असलेलं मिश्रण त्यांच्याकडे असलेल्या कमंडलूत टाकलं. पुढच्याच क्षणी त्यांनी त्यांच्या झोळीतून एक धारदार शस्त्र बाहेर काढलं आणि त्याच्या साह्याने वडाच्या झाडाची एक पारंबी मधूनच छाटली आणि त्यापुढे जे काही घडलं ते आश्चर्यचकित करणारच होतं. वसुंधरनाथांनी छाटलेल्या त्या वडाच्या पारंबीतून घळ्याघळ्या रक्त वाहू लागलं. आप्पा आणि इंदुमती समोर घडत असलेला प्रकार वासून पाहत होते. वडाच्या झाडाकडील विधी पूर्ण करत वसुंधरनाथ विहिरीच्या दिशेनं निघाले. घडलेल्या घटनेबाबत आप्पा आणि इंदुमतींना बरेच प्रश्न पडले होते,
पण वसुंधरनाथांनी ताकीद दिली असल्याने त्यांनी काहीच विचारलं नाही. हातातील कमंडलू विहिरीच्या कठड्यावर ठेवत वसुंधरनाथ विहिरीचे निरीक्षण करू लागले. मागील बऱ्याच दिवसापासून पडत असलेल्या पावसाने विहीर तशी बऱ्यापैकी भरली होती. पाणीही अगदी नितळ होतं. वसुंधरनाथांनी पुन्हा एकदा त्यांच्या झोळीतील अंगारा काढला आणि काही मंत्र पुटपुटून तो विहिरीच्या दिशेने फुंकला. विहिरीतून पाणी काढण्यासाठी रहाड बसवले होते आणि त्याला एक कळशी लावली होती. विहिरीतून पाणी काढण्यासाठी वसुंधरनाथांनी त्या रहाटाचे चक्र जोरात फिरवले. तसा त्याचा आवाज होऊन रहाटाला असलेली कळशी पाण्याच्या पृष्ठभागावर जोरात आदळली आणि नंतर अलगदच पाण्यात बुडाली. कळशी पूर्ण भरल्यानंतर त्यांनी रहाटाचे चक्र पुन्हा उलट दिशेने फिरवण्यास सुरुवात केली. तशी हळूहळू ती कळशी वर येऊ लागली. काहीच क्षणात कळशी वर आली आणि त्यानंतर वसुंधरनाथांनी त्यातील थोडेसे पाणी तिथेच विहिरीच्या बाजूस असलेल्या जागेत ओतले. ते पाणी पाहून तिथेच उभे असलेले आप्पा आणि इंदुमतींचे डोळे पांढरे पडण्याची वेळ आली. आवाक होऊनच ते दोघेजण समोरील ते दृश्य पाहत राहिले, कारण कळशीतील त्या पाण्याचा रंग लाल झाला होता. जणू काही त्यात रक्तच भरले असावे असा. अर्धी कळशी रिकामी केल्यानंतर वसुंधरनाथांनी त्या कळशीतील थोडेसे पाणी उंजळीत घेतले आणि त्यांच्या कमंडलूतील त्या मिश्रणात टाकले. अशा प्रकारे त्यांचा विहिरीजवळील विधीही पूर्ण झाला आणि पुन्हा ते घराकडे येऊ लागले. आप्पा आणि इंदुमती यांच्या चेहऱ्यावर साचलेलं भय स्पष्टपणे दिसत होतं. विहिरीकडील विधी उरकून वसुंधरनाथ खळ्यात आले. आता त्यांची पुढील कृती काय असेल यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. खळ्यातच उभे राहून वसुंधरनाथ सर्वत्र पाहू लागले. पाहता पाहता त्यांचे लक्ष खळ्यातील एका कोपऱ्यात इंदुमतींनी झाडून जमा करून ठेवलेल्या कचऱ्यावर पडले. पुढच्याच क्षणी त्यांनी त्यातील थोडासा कचरा उचलला आणि कमंडलूतील मिश्रणात मिसळला. ते कमंडलू घेऊन ते मागच्या दाराशी आले. त्यांच्या पाठोपाठ आप्पा आणि इंदुमतीही आले. मागच्या दारापाशी असलेल्या चुलीतील निखारे अजूनही धगधगत होते. वसुंधरनाथांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या कमंडलूतील ते मिश्रण त्या धगधगत्या निखाऱ्यांवर टाकलं. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच त्या मिश्रणाने पेट घेतला. पेटताना त्याचा फटफट असा आवाज होऊ लागला आणि त्यातून काळ्या कुट्ट धुराचे लोट बाहेर येऊ लागले. संपूर्ण परिसरात अगदी दुर्गंधयुक्त वास पसरला, जणू काही एखादे कुजलेले प्रेत जळत असावं. आप्पा आणि इंदुमतींना तो वास सहन न झाल्याने त्यांनी नाकावर हात धरला. दोघांनीही खळ्यात या असे म्हणून वसुंधरनाथ तडक खळ्याच्या दिशेने निघून गेले. त्यांनी बोलावल्याप्रमाणे आप्पा आणि इंदुमती खळ्यात आले. बाबा, ह्या सगळ्या काय होता? त्या वडाच्या पारंबीत असून इलेला तार रगात, बावडीचा लाल झालेला पाणी नि आता चुलीत असून इलेलो तो काळो धूर. आप्पा म्हणाले, सांगतो, सर्व सांगतो. वडाच्या पारंबीतून आलेले ते रक्त, विहिरीतील ते लाल भडक पाणी किंवा आता चुलीतून आलेला तो काळा कुट्ट धूर आणि दुर्गंधीयुक्त वास, या सर्व गोष्टींवरून हेच प्रतीत होतं की तुमची वास्तू, ते वडाचं झाड आणि तुमच्या घरालगतची ती विहीर, या सर्व ठिकाणी नकारात्मक ऊर्जांचा भयंकर वास आहे. हे सर्व घडण्यामागे या जागेचा इतिहासच कारणीभूत आहे आणि तो इतिहास काय आहे हेही मला ज्ञात झालं आहे. वसुंधरनाथ म्हणाले. म्हणजे मका काय समजना नाय, इंदुमती म्हणाल्या. तुम्ही हे घर आणि ती विहीर बांधण्याच्या बऱ्याच वर्षांपूर्वी या ठिकाणी एक तांत्रिक वास्तव्य करत होता. गावातील लोकांचा त्या तांत्रिकावर खूप विश्वास होता, पण त्यांच्या याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्याने गावातील लोकांना लुबाडण्यास सुरुवात केली. पुढे नरबळीच्या नावाखाली इथे बऱ्याच लहान लहान निष्पाप जीवांचे बळी देण्यात आले. त्या सर्व लहान मुलांना त्याने या जागी पुरून ठेवलं. नंतर काही दिवसांनी त्याचा खरा मुखवटा गावकऱ्यांसमोर आला. त्याच वेळेस सर्वांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली, इतकी की त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याने पुरलेल्या त्या लहान मुलांच्या आत्म्यास मुक्ती मिळाली नाही. त्यामुळेच आजही या सर्व जागांवर ते आपलं अस्तित्व दाखवत आहेत. त्या सर्व वाईट शक्तींनी फक्त तुमच्या वास्तूवरच नव्हे तर नयनच्या आत्म्यावरही कब्जा केला आहे, वसुंधरनाथ म्हणाले. मगे आता यावर काहीतरी उपाय असतोल ना, आप्पांनी विचारलं.
उपाय एकच, तो म्हणजे वास्तुशांती. कारण ती केल्याशिवाय या नकारात्मक शक्तींचा नाश होणार नाही, वसुंधरनाथ म्हणाले. पण नयन बरो होऊन इल्याशिवाय आम्ही वास्तुशांती करू शकणार नाही ना, इंदुमती म्हणाल्या. बरोबर, असे म्हणून वसुंधरनाथांनी त्यांच्या झोळीतून एक नारळ, लाल रंगाचे कापड आणि एक पुडी काढली. लाल कापडात नारळ नीट गुंडाळला आणि तो हातात पकडून तोंडातल्या तोंडात काहीतरी मंत्र पुटपुटले. हे घ्या, तुम्ही वास्तुशांती करत नाही तोपर्यंत हा नारळ तुमच्या घराच्या पुढच्या दाराला बांधा. पण तो बांधण्या अगोदर घरातील प्रमुखाने हा नारळ घेऊन प्रथम संपूर्ण वास्तूला, त्यानंतर विहिरीला आणि शेवटी वडाच्या झाडाला एक एक प्रदक्षिणा घालून मगच तो बांधणे गरजेचे आहे. आणि ज्या दिवशी वास्तू शांत कराल त्या दिवशी तुम्हाला या नारळाचं विसर्जन करावं लागेल. आणि या पुडीत अंगारा आहे, तो दररोज ग्लासभर पाण्यात टाकून नयनला पिण्यास सांगा, वसुंधरनाथ म्हणाले. वय, तुम्ही सांगितला तर सगळ्या आम्ही करतलाव बाबा, आप्पा म्हणाले. तुमचे लय उपकार झाले आमच्यावर खरंच, इतके म्हणून आप्पा आणि इंदुमती वसुंधरानाथांच्या पाया पडले आणि शेवटी त्यांना दक्षिणा देऊन त्या दोघांनीही त्यांचा निरोप घेतला. वसुंधरानाथांनी सांगितल्याप्रमाणे आप्पा आणि इंदुमतींनी पुढच्याच दिवसापासून ते उपाय करण्यास सुरुवात केली आणि त्याचे सकारात्मक परिणाम त्या सर्वांना दिसू लागले. पुढील काहीच दिवसात नयन पूर्णपणे बरा होऊन घरी परतला. त्याला बरे झालेले पाहून त्या सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बरे झाल्यानंतर 5-6 दिवसांनी त्यांनी गावातील एका भटजींना बोलवून एक लहानशी वास्तुशांती करून घेतली. त्यानंतर मात्र कधीही त्यांना त्या घरात नकारात्मकता जाणवली नाही. आता पुन्हा एकदा त्या घरातून हसण्या खेदळण्याचे आवाज येऊ लागले. पुन्हा एकदा त्या वास्तूत सकारात्मकता नांदू लागली. पण त्या 3 काळरात्रींनी मात्र नयनला नकारात्मक शक्तींचे अस्तित्व मान्य करण्यास भाग पाडलं होतं आणि त्यासोबत वास्तुशांती करणे, किंबहुना ती योग्य वेळेत करणे किती गरजेचे आहे याचेही महत्त्व पटवून दिले होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.